उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारीसाठी मंत्री छगन भुजबळ यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात होतं। नवनीत राणा यांच्या नावाची ही चर्चा होती, मात्र अखेरच्या क्षणापर्यंत भुजबळ यांनाच उमेदवारी मिळणार अशीच राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती। पण अचानक चित्र बदललं। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे माध्यमांसमोर आले आणि राज्यसभेचे उमेदवार म्हणून राजेंद्र जैन यांच्या नावाची तटकरेंनी घोषणा केली। विशेष म्हणजे ही घोषणा होत असताना छगन भुजबळ स्वतः त्यांच्या शेजारी उपस्थित होते। त्यामुळे भुजबळ यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात असताना अचानक राजेंद्र जैन यांच्या नावाची घोषणा झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्यात। राष्ट्रवादीच्या बैठकीत नेमकं असं काय घडलं? छगन भुजबळ आणि नवनीत राणा यांच्या नावाची चर्चा सुरू असताना ऐनवेळी राजेंद्र जैन यांचं नाव कसं समोर आलं? जैन यांच्या नावासाठी नेमकी कोणी फिल्डिंग लावली? पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर विश्वास का दाखवलाय? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आलेले हे राजेंद्र जैन नेमके आहेत तरी कोण? या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी आरती शिंदे आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती। राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या खासदारकीच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर कोणाची वर्णी लागणार याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होती। या जागेसाठी अनेक नावं चर्चेत होती। दरम्यान मुंबईतल्या एका हाय प्रोफाईल शासकीय निवासस्थानी झालेल्या प्रदीर्घ बैठकीनंतर पक्ष नेतृत्वाने एका जुन्या आणि विश्वासू नावावर शिक्कामोर्तब केलं आणि या चर्चांना पूर्णविराम मिळाला। मात्र हा निर्णय समोर आल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या, कारण राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारीसाठी मंत्री छगन भुजबळ यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात होतं। नवनीत राणा यांचं नावही चर्चेत होतं, पण ऐनवेळी चित्र बदललं आणि उमेदवारी मिळाली ती राजेंद्र जैन यांना। मात्र जैन यांच्या निवडीमागे 4 महत्त्वाची कारणं असल्याचं बोललं जात आहे। यातलं पहिलं कारण म्हणजे छगन भुजबळ यांनी घातलेली अट। राज्यसभेवर पाठवायचं असेल तर आपले पुतणे समीर भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान द्यावं अशी त्यांची भूमिका असल्याचं सांगितलं जात आहे। हा मुद्दा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचला, मात्र याबाबत अंतिम निर्णयासाठी दिल्लीतील नेतृत्वाची चर्चा करावी लागेल असं त्यांच्याकडून सांगण्यात आलंय। पण त्यानंतर केंद्रातील काही नेत्यांकडून या अटीला फारसा प्रतिसाद नसल्याचं समोर आलं। त्यामुळे समीर भुजबळ यांचा तातडीने मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता कमी असल्याचं चित्र तयार झालं आणि भुजबळ यांच्या नावाबाबतची समीकरणं बदलू लागली। दुसरं कारण होतं नवनीत राणा यांच्या नावाला झालेला विरोध। नवनीत राणा सध्या भाजपमध्ये आहेत, मात्र राज्यसभेसाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रयत्न सुरू केल्याची चर्चा होती। त्यांनी 2 वेळा सुनेत्रा पवार यांची तर एकदा मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली होती। इतकंच नाही तर उमेदवारी जाहीर होण्याच्या दिवशी सकाळी त्यांनी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांचीही भेट घेतली होती। त्यामुळे त्यांना पक्षात प्रवेश देऊन थेट राज्यसभेवर पाठवलं जाऊ शकतं अशी चर्चा लागली। मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही वरिष्ठ नेत्यांनी याला विरोध केला। पक्षाबाहेरून आलेल्या व्यक्तीला थेट उमेदवारी देऊ नये अशी त्यांची भूमिका होती। त्यातच काही दिवसांपूर्वीच पुण्यातील उद्योगपती विक्रम काकडे यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली होती। अशा परिस्थितीत पुन्हा एका बाहेरून आलेल्या व्यक्तीला संधी दिल्यास जुन्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण होऊ शकते असा मतप्रवाह तयार झाला आणि नवनीत राणा यांचं नाव मागे पडलं। दरम्यान या सगळ्या घडामोडींमध्ये प्रफुल्ल पटेल यांनी सूत्र हलवली आणि राजेंद्र जैन यांचं नाव पुढे आलं। राजेंद्र जैन हे प्रफुल्ल पटेल यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात। खरं तर त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात पटेल यांचे पीए म्हणून केली होती। त्यामुळे त्यांच्या उमेदवारी मागे प्रफुल्ल पटेल यांची महत्त्वाची भूमिका असल्याचं बोललं जात आहे। मागील काही काळापासून पक्षातील पटेल यांच्या प्रभावाबाबत विविध चर्चा सुरू होत्या, मात्र राजेंद्र जैन यांना उमेदवारी मिळवून देत त्यांनी अजूनही पक्षात आपल्या शब्दाला वजन असल्याचा संदेश दिल्याचं मानलं जात आहे। जैन हे अनेक वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले नेते आहेत। संघटनात्मक कामाचा त्यांचा मोठा अनुभव आहे। त्यामुळे बाहेरच्या व्यक्तीला उमेदवारी देण्यापेक्षा जुन्या आणि विश्वासू कार्यकर्त्याला संधी दिल्याचा सकारात्मक संदेश पक्ष कार्यकर्त्यांपर्यंत जाईल असा विचारही या निर्णयामागे असल्याचं सांगितलं जात आहे। याशिवाय आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विदर्भाचं राजकारण। राजेंद्र जैन यांनी भंडारा गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून 2 वेळा विधान परिषदेचं प्रतिनिधित्व
प्रतिनिधित्व केलेलं आहे. गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ते तब्बल 19 वर्ष संचालक राहिले असून सलग 2 वेळा अध्यक्षपदही त्यांनी भूषवलेलं आहे. विदर्भात भाजपची ताकद मोठी मानली जाते आणि काँग्रेस हा त्यांचा प्रमुख प्रतिस्पर्धी पक्ष आहे. त्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद काहीशी मर्यादित राहिली आहे. एकेकाळी भंडारा गोंदियामध्ये राष्ट्रवादीची मजबूत पकड होती, मात्र गेल्या काही वर्षात भाजपने तिथे आपला प्रभाव वाढवलाय. अशा परिस्थितीत विदर्भातील एका अनुभवी नेत्याला राज्यसभेवर पाठवल्यास त्या भागात पक्ष संघटना अधिक मजबूत होईल असा विचार पक्ष नेतृत्वाने केल्याचं बोललं जाते. आणि या सर्व कारणांमधूनच अखेर राजेंद्र जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. आता राजेंद्र जैन हे नेमके कोण आहेत यावर एक नजर टाकूयात. राजेंद्र जैन हे पूर्व विदर्भातील विशेषतः गोंदिया जिल्ह्यातील एक ज्येष्ठ आणि वजनदार राजकीय व्यक्तिमत्व मानलं जातं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विदर्भातील प्रमुख नेते म्हणून त्यांची ओळख आहे. माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून त्यांनी दीर्घकाळ काम केले. एकेकाळी ते प्रफुल्ल पटेल यांचे पीए होते. त्याच काळात त्यांच्या पक्षातील प्रभाव आणि संघटनात्मक वावर वाढत गेला. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी आतापर्यंत विधान परिषदेवरही काम केलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना भंडारा गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून महाराष्ट्र विधान परिषदेवर पाठवलं होतं. मात्र 2016 मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांचा भाजपचे उमेदवार परिणय फुके यांच्याकडून पराभव झाला. तरीही त्यानंतरही त्यांनी पक्ष संघटनेत सक्रिय भूमिका कायम ठेवली. पूर्व विदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यात त्यांचा मोठा वाटा असल्याचं मानलं जातं. पक्षाने त्यांच्यावर वेळोवेळी गोंदिया, भंडारा आणि नागपूर जिल्ह्यांची महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. राजकारणाबरोबरच शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचं योगदान उल्लेखनीय आहे. प्रफुल्ल पटेल यांच्या कुटुंबियाशी संबंधित आणि विदर्भातील नामांकित शैक्षणिक संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया एज्युकेशन सोसायटीचे सचिव म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम पाहिले. त्यामुळे संघटनात्मक अनुभव, राजकीय निष्ठा, विदर्भातील प्रभाव आणि प्रफुल्ल पटेल यांचा विश्वास या सर्व गोष्टींच्या बळावर अखेर राजेंद्र जैन यांची राज्यसभेसाठी निवड झाल्याचं मानलं जाते. एकूणच छगन भुजबळ यांच्या अटी, नवनीत राणा यांच्या नावाला झालेला पक्षांतर्गत विरोध, प्रफुल्ल पटेल यांचा पाठिंबा आणि विदर्भात पक्ष संघटना मजबूत करण्याची रणनीती या सर्व घटकांमुळे अखेर राजेंद्र जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय. मात्र या निर्णयानंतरही राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आलंय. तुमच्या मते या जागेचे खरे दावेदार कोण होते आणि राष्ट्रवादीने योग्य उमेदवाराला संधी दिली आहे का? काय वाटतं तुम्हाला? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच राजकीय घडामोडींच्या अपडेटसाठी पाहत रहा लगावबत्ती.